भिवंडी तालुक्यातील राहणार गावचे भाजपचे नेते राजेंद्र भोईर व माजी सभापती सपना राजेंद्र भोईर यांच्या नवीन घराची वास्तुशांती त्यासोबतच सत्यनारायण महापूजा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली। यावेळी संपूर्ण जिल्हाभरातून अनेक मान्यवरांनी त्यांच्या घरी या नवीन गृहप्रवेशासंदर्भात आपली भेट दिली व त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत। राजेंद्र भोईर साहेबांच्या आज घराचं सत्यनारायणाची पूजा घालून आज प्रारंभ केलेला आहे आणि त्या घराचं नाव त्यांनी स्वप्नराज ठेवलेलं आहे। तर आमच्या त्या ताई आहेत स्वप्नाताई आणि राज असे ही एक लव्ह स्टोरी आहे आणि तिची आठवण कालांतराने सगळ्यांना व्हावी अशा प्रकारचे घर आणि वास्तू खरोखर त्यांना त्यांच्या पिढीला सुखात ठेवील अशा प्रकारच्या माझ्या शुभेच्छा असतील। आणि राजेंद्र भोईर साहेब हे आमचे परम मित्र आहेत आणि मैत्री ही निस्वार्थी कशी असावी याचं एक मूर्तिमंत ते उदाहरण आहेत। येत्या काळात त्यांना आयुष्यातील सगळं सुख समृद्धी त्यांना लाभो, त्यांच्या परिवाराला लाभो। त्यांचा मुलगाही चांगल्या एक आर्किटेक्ट याच्यामधून काम करतो, त्यालाही पुढच्या शुभेच्छा असतील। आणि आम्ही सगळे एक वर्ग मित्र त्यांचे आमचे गुरुनाथ असतील, त्यांचे बरोबर राष्ट्रवादीमध्ये काम केलेले कार्यकर्ते आमचे प्रेमनाथ भाऊ त्यांचे मित्र असतील आणि आम्ही सगळेच त्यांचे कॉमन मित्र आहोत की पक्षविरहित राजकारण सोडून आम्ही रिलेशन या गोष्टीला जपतो। येत्या काळात येणाऱ्या जिल्हा परिषदसाठी मी त्यांना ऍडव्हान्स शुभेच्छा देतो, कारण खऱ्या अर्थानं ते काम करणारे व्यक्ती आहे आणि अशी व्यक्ती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जिल्ह्यावरती काम करायला हवी आहे आणि कुणाशी कधी वादविवाद न करता चांगल्या वागणुकीने त्यांनी त्यांचं स्थान लोकांच्या मनामध्ये प्रस्थापित केलंय। अशा लोकांना खरोखर राजकारणात यायची गरज आहे, कारण राजकारणामध्ये आता वाईट लोकांचा भरणा जास्त झालंय, चांगली लोक कमी पडल्यात। त्याच्यामुळे अशी चांगली लोक येतील ही माझी पुढची अपेक्षा असेल। त्यांना पुढच्या शुभेच्छा असतील। धन्यवाद। या सुंदर वास्तूमध्ये आल्यानंतर एक वेगळी प्रसन्नता वाटली। राजेंद्र भोईर आणि त्याच्या कुटुंबियांनी खूप मेहनत करून आनंदाने आणि आपल्याला जशी पाहिजे तसं ही वास्तू बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रत्येकाची एक अपेक्षा असते आपल्या आयुष्यामध्ये आपली एक स्वतःची वास्तू आपण बनवलेली सुसज्ज सुंदर अशी असावी आणि ती सुंदर असावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करतो आणि त्याच वास्तूमध्ये आपल्याला शांती समृद्धी म्हणजेच शांती मिळावी अशी अपेक्षा असते आणि त्या वास्तूकडे पाहून या ठिकाणी निश्चित या कुटुंबाची आज आहे त्याच्यापेक्षा जास्त भरभराट मनशांती मिळाल्याशिवाय राहणार नाही। कारण आपण हे जे सगळं बनवलंय हे आपलं मन तन धन सगळं ओतून या सगळ्या याच्यामध्ये आपलं हे टाकलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये त्यांना निश्चित सर्व कुटुंबियाला याच्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे वास्तव्य करता येईल अशा स्वरूपाचं मी शुभेच्छा देतो।